तर बघू शकता आपण मस्त असे कारले घेतलेले आहेत आणि कारल्यापासून आपण एकदम मस्त छान अशी रेसिपी करणार आहे बघा. एकदम कुरकुरीत रेसिपी होणार आहे. बघा बघू शकता तुम्ही ते तर मस्त अशी आहे. तर बघा आता इथं मी 1/2 किलोहून जास्त कारले घेतलेले ते. तर चला आपण कट करून घेऊया बघा, बारीक बारीक खापा करून घेऊया. मस्त असे पित्तासाठी खूपच छान कारले उपयोगी पडतात. जर का ज्याला पित्त आहे होतात ना त्यानं तर हमेशासाठीच खायला पाहिजे. 1-2 दिवसामधून कारलं खाल्लेलं तर खूपच भारी आहे बघा. तर बघू शकताय मी ठेवलं डब्यावर मोबाईल. माझ्याकडं आहे बघा स्टँड. मी कधीच वापरलंच नाही स्टँड बरं का. पहिलं पण चॅनल होतं तेव्हा पण मी काय असं स्टँड वगैरे वापरलं नाही. आपलं जसे आहे तसेच आपण व्हिडिओ बनवते बघा. मी आता हे कारले तर बघा कसे. तर बघा बघू शकताय मी असे कारले 2 भाग करून घेतलेले बघा कारल्याचे. आणि ह्या बी आहे ना हे आपण अशा मी सगळ्या काढून घेऊया. जरा कारले थोडेसे हेच आहे बरं का. हे बघा कवळे कारले नाही, थोडे निबर झालेले कावळे. हे कारले हे कावळे चालले. तर बघा मी सगळे अशा बी काढून टाकलेले होते. सगळे हाताने असे काढून घेतलेले कारले. हे जरा कवळे आहे बरं का. तर हे बघा असे झाले. तर मी सगळे अशा हाताने काढून घेतलेले आहेत बी. हे बघा जे जे कवळे आहे ना त्याचे बी ठेवले. जे जरा हेच आहे ना थोडे ते काढून टाकलेले. तर बघा आपण चाकून असे मस्त हे ना तर बघा आपल्या चाकूला पण धार आहे. तर असे आणि बघू शकताय. तर हे जरा चाकूला जरा धारच जास्त आहे त्यामुळे मी दुसरा चाकू घेते, नाही तर हाताला लागत. तर बघा बघू शकता मी दुसरा चाकू आणला. तर जरा चाकूला थोडी धारच होती बरं का. त्याच्यामुळे हातबीत कापायचे जास्त. त्यामुळे बघा मी आता मस्त असे कारले ना हे बघा असे कट करून घेतलेले आहेत. मस्त आपल्या जेवणाबरोबर असे खायचे तळून एकदम भारी होतात ना. बघू शकता आपले कारले मी कसल्या पद्धतीमध्ये कट करून घेतलेले आहे. तर बघा मी 3च कारले कट केलेले आहेत. बाकी जास्त काही घेतलेले नाही कारले. 2 कारले मी ठेवलेले आहे. नाही 1 कारलं ठेवलेलं आहे मी. 2-3 कारल्यालाच बनवले बघा. कारण जास्त कारलं मलाच आवडते. जास्त पण कारले वगैरे काही खात नाही कारण. त्यामुळं आपण एकटेच बनवून एकटे मीच खात असते बरं का कारले. कारण मला आवडते. वेगळ्या पद्धतीत बनवायचं. कधी असं, कधी फ्राय, कधी कालवण, कधी भाजी असं बनवायचे बघा कारले. तर बघा मी असे कारले मस्त कट करून घेतलेले. आणि बघू शकता आता मी मस्त असे कारले कट करून घेतलेले. तर मी याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळणार आहे. लिंबू पिळून मस्त आणि मीठ टाकून असं अर्धा घंटा आपण असं मुरून देऊ. मीठ आणि कारल्याचं मस्त कडू पाणी आपण काढूया. म्हणजे खूपच कडू होतात कारले. त्यामुळे असं आपण पिळून नंतर काढूया आणि मस्त अशी रेसिपी बनवूया बघा. एवढी भारी तर होते ना एकदम अशी कुरकुरीत. तर चला आपण याच्यामध्ये मीठ आणि लिंबू टाकून ठेवूया. तर बघा जिरे पावडर, धनिया पावडर, मीठ आणि मसाला टाकलेला आहे थोडा. आणि गव्हाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आणि थोडंसा रवा आहे बघा. सगळं मी टाकून घेतलेलं आहे इथं मस्त असतं. आणि सगळं मिक्स करूया आपण पाणी टाकून. हे बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथंच बघा मी कारले असे मस्त धुवून घेतले 2-4 पाण्याने लिंबू वगैरे टाकून. हे बघा
बघू शकता मस्त असे कारले. तर चला आपण घेऊ आता मस्त फ्राय करून. तर बघा मी असं सगळ्याला कारल्याला मसाला लावून घेतलेला आहे. तर चला आपण फ्राय करून घेऊया. इथेच बघा मी तेल मस्त ठेवलेलं आहे. हे बघा कढईत तेल पण तापलेलं आहे आपलं. तर हे बघा तुम्ही सगळं टाकून घेणार आहे इथं. हे तर बघू शकता मस्त आपले कारले बघा किती छान मस्त असे फ्राय होत आहे. तर बघू शकता आपलं कारला किती मस्त असं फ्राय झालेलं आहे. बघा किती छान झालेले आपले कारले. चला तर मी ना काढून घेते. तर बघा किती मस्त असे आपले कारलं. हे बघा किती मस्त असे कारले झालेले आपले एकदम कुरकुर. तर बघा ते मस्त काढून घेतलेले आणि दुसरे पण इथं कारले मी टाकून घेतलेले. एवढे छान झालेत ना मस्त असे कुरकुरीत एकदम भारीच झालेत. बघू शकता किती मस्त असं कुरकुरीत आपलं कारलं झालेलं आहे. बघा एकदम मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे कारलं आणि छान मस्त कडू नाही काही नाही. एकदम मी खाऊन पण स्वतः बघितलेले बघा बिलकुल पण कडू नाही काही नाही. तर चला असेच कारलं बनवून बघा.